खूप घाबरता रे तुम्ही. सगळं डीपमध्ये सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर नमस्कार, मी बेदरे सराफन सुवर्णकार आपला हक्काचा सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं इम्पोर्ट ड्युटी कमी होणं 99% मुश्किल आहे. का तुम्हाला सांगतो, सरकार स्वतःचं नुकसान हाताने करून घेऊ शकत नाही. मध्ये इम्पोर्ट ड्युटी 6% वरून 15% पर्यंत आणली होती, तेव्हा आपल्याला 9 ते 10% जंप सोन्याच्या भावामध्ये पाहायला मिळाली होती. पण आता आता ते सरकार मंथन करतंय की इम्पोर्ट ड्युटी कमी होणार आहे. ते फक्त माझ्या मते तरी मार्केटमध्ये इम्पोर्ट ड्युटी कमी होणं सध्या तरी मुश्किल आहे. हे पहा, जर जे सध्या तुम्हाला मार्केटमध्ये सध्या सोन्याचा भाव आपल्याला कमी आलेला दिसतोय, 1,62,900 वरून सोनं आपल्याला 1,59,000 आलेलं दिसलं होतं. का बरं आलं होतं? हे न्यूज इम्पॅक्टमुळे आलं होतं. इम्पोर्ट ड्युटी कमी करायची यामुळे सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये निगेटिव्ह फेज आला होता आणि त्यामुळे सोनं 2-3 हजारांनी खाली पडलं होतं आणि चांदी जवळपास 4 ते 5 हजारांनी खाली पडली होती. परत सोनं चांदी अपसाईड जायला सुरू झालेली आहे. जे सोनं 1,59,800 पर्यंत आलं होतं ते आता परत 1,62,000, 1,61,500 अशा टप्प्यावर सध्या चालू एमसेक्स मध्ये. चांदीचं पण सांगतो, चांदीचं पण 2,38,000 पर्यंत चांदी आली होती. परत सध्या 2,44,800 एमसेक्स मध्ये सध्या चांदी लाईव्ह चालू आहे. सांगतो कुणी काळजी करू नका. सेलिंग बरेच मला मेसेज येतात की सेलिंग आल्याच्या नंतर आम्हाला सांगा, व्हिडिओ बनवतो मी. तुम्ही काळजी करू नका, शांतता ठेवा. इम्पोर्ट ड्युटी कमी होणं मुश्किल आहे सध्याच्या परिस्थितीला तरी. कुणीही काळजी करू नका. सेलिंगची वेळ त्यावेळी मी सांगेन. सध्या फक्त होल्ड करा ना, शांतता ठेवा, होल्ड करा आणि बेदरे सराफ आनंदीला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.